मी आहे भाग्यवाने मला मिळाला से ज्ञाने मी आहे भाग्यवाने मला मिळाला से ज्ञाने दाविल्या यांनी मला लिखाणाच मोल गायनाच मोल बाळूमामा देऊ मी त्यांच्या चरणाची धूळ रक्ताचं नाही रक्त पलीकडच नाते बाळूमामा भेटले मला देवाच्या रूपात म्हणे होती माझ्या नंत मला केलं कलावंत दिला प्रेम म्हणून जीवनात गोकुळ बाळूमामा देऊ मी त्यांच्या चरणाची धूळ काश्मीर देवाचा मंगराया शिराचा बाळूमामाचा भांगरा माझ्या कपाळावर आणि थाप मारडी माझ्या डोला
हॅलो हॅलो माझा आवाज चढतोया आवाज चढतोया निम्या तारा तोडतोया गावाला आवाज येतोया कुणाचा रघुनाथ गावडेच्या चेल्याचा आणि बाळासाहेब गावडेच्या चेल्याचा मार्गशीर्ष महिन्यात वारा झुळझुळ वाहतोया थंडी गुलाबी लागते या गाणं मी घरी गातो ज्याला बोलायचं तिने हात जावा बरं बसा खाली ऐकत रे खाली बसा ऐकायचं पण म्हणताय चला ऐकायचं ऐकायचं बसा बसा खाली खाली बसा जरा बाळमामा देव एवढा सोपा आहे काय नाही या देवाची कीर्ती आगाद आहे प्रत्येक सेकंदाला देव चमत्कार करतो या आणि भाविक भागताला पाहुणारा माझा बाळमामा आंध्र्याला डोळे भैऱ्याला कान मुक्याला वाचा देणारा यो बाळमामा मामा एका साईडला बसा जरा एका साईडला जरा बसा म्हटलं एका साईडला जरा बसा म्हटलं व्हिडिओ चालू आणि बाळमामा देवाची भक्ती नीती नियमाने केली तर चालत्या पण सोंगा ढोंगाची भक्ती माझ्या बाळमामाला परवडत नाही आहे दाद्याला असा भंडाऱ्याचा जणी माझा भगवान बाळमामा मुख्या प्राण्यावर प्रीत करणारा देव बाळमामा त्या जाग्याला शेळ्या लागलाय राखायला मुख्या प्राण्याला जीव लागलाय रे लावाय माझा बाळमामा मेंढ्या लागल्या बाळमामा राखायला पण काय लागला प्रकार घडायला त्या जाग्याला देवा माझ्या बाळूगा मामाचे या बाळूगा मामाचे
शेळ्या मेंढ्या लागलाय बाळू मामा राखायला. शेळ्या मेंढ्या लागल्या तर मामा राखायला पण शेळ्या मेंढ्या राखत असताना तुमचा लागला होता प्रकार आता घडायला. आणि मेंढी माऊलीला चारा मिळत नव्हता, दगडाच्या भया लागल्या उडायला. रुईला चिक राहिला नव्हता, झाडाला पान राहिलं नव्हतं. पुढची मेंढी महाराज लागली कसपाट खायला पण त्याच्या पाठीमागची मेंढी नुसतीच धरणी माता लागली होती हुंगायला त्या जागेला. चिंता वाटू लागली बाळू मामाला, अरे माझ्या मेंढी माऊलीचं पोट पाहिजे आधी भरायला. ज्या दिवशी मेंढीला चारा मिळत नव्हता, माझा बाळू मामा त्या दिवशी उपाशी झोपत होता. असा मुख्या प्राण्यावर प्रेम करणारा जगाचा मालक माझा बाळू मामा, पण चिंता पडली मामाच्या जीवाला त्या जागेला. पुराण धरली बाळू मामाला हाताला, चाऱ्याच्या शोधाला बाळू मामा वाट लागलं चालायला. वाट लागला देव चालायला, पैसे पटांगण माळाला महाराज देव बाळू मामा त्या जागेला. या बाळू मामाची माया, मैदान माळाला गावाला गावाच्या वरल्या अंगाला त्या जागेला. मैदान माळाला बाळू मामा गेला, आणि चाऱ्याच्या शोध लागलाय रे देव लावायला. साऱ्याचा शोध लावा लागला बाळू मामा, पण चिंता पडली मामाच्या जीवाला. नेत्रानं पाहिलं तर बाराचा वर शिरीला त्या जागेला. प्रत्येक बांधाला बाबळीची झाडे लागल्या दिसायला. प्रत्येक बांधाला बाबळीची झाडे लागली दिसायला. हिरवागार पालान शेंगा लागल्या दिसायला. चिंता पडली बाळू मामांच्या जीवाला. योग पालान शेंगा माझ्या मेंढी माऊलीनं खाला, तर माझ्या मेंढी माऊलीचं पोट भरलं त्या जागेला. एवढा विचार केला बाळू मामाने, पण ती रान कुणाचं ठाव नव्हतं देवाला. ती जागा कुणाची ठाव नव्हतं या बाळू मामाला. विचार सामनाचा केला या मेंढी माऊलीच्या पायात माझ्या जगाच्या मालकाने. हातात कुराला धरलेला बाराचा वर शिरला देव गेला या त्या जागेला. बाळू मामाच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे, बाळू मामाच्या गळ्यामध्ये फुलाची माळ रे. आणि तुझ्या रिकामा हाताने आजवर कोणीच मागा आला नाही. बरोबर आहे. असा वरदान देणारा देव म्हणजे साक्षात बाळूमामा बाबा. म्हणून विचार समाज मनाचा केला देव बाळू मामा. चाऱ्या पाण्याच्या शोधाला त्या मेदके गावाला
12 चौरशीऱ्या नेत्रानं बाबळे पाहिल्या देव निघून गेला या त्या जागेला हे लहान होतं बेते गावचा पोलीस पाटलाच त्या टायमाला गाव कामगार पोलीस पाटील बाळा पाटील नावाचा शेतकरी गावातला एक खडूस माणूस त्या जागेला एवढा खडूस होता कुठल्या धनगर त्याच्या रानात जायत नव्हता का रे बाळा पाटील अतिशय खडूस माणूस आहे बाबा रागानं दाटलेला गर्वानं दाटलेला बाळा पाटील होता रानात कोण बाळा पाटलाच्या जाईत नव्हतं पण मामा निघून गेलं त्या जागेला चिंता वाटू लागली जीवाला हातामध्ये कुराड धरली बाळू मामानं त्या टायमाला महाराज कुराड धरले बाबळीच्या झाडाजवळ बाळू मामा गेलं लागला देव विचार मनाचा करायला त्या जागेला कुराड धरली हाताला कुराड धरली हाताला झाडावरती देव चढाला झाडावरती मामा चढला प्राण्याच्या पायात देव लागलाय बाबळीच्या झाडावरती चढायला बाबळीचा ढाक लागलाय बाळू मामा भेंदायला त्या जागेला आणि बेंदरून झाल्यानंतर सगळ्या रानात ढाक लागला होता पसरायला सर्व साऱ्या रानात ढाक जसं महाराज पसरून टाकले मेंढ्या जशा ढाकावरती हटकून सोडल्या त्या जागेला राधा शिपणाने मेंढ्या लागल्या गप्पा गप्प खायला बाबा कवानं मिळाला सारख्या मेंढ्या पाला आणि शेंगा खायला लागल्या बाळू मला बरं वाटलं जीवाला अत्यानंद झाला मामांच्या जीवानं देव बाळू मामा जसं बाबळीच्या बुंद्याला जेवाला पाट लावली त्या जागेला आता रे माझ्या लक्ष्मी माऊलीला मेंढी माऊलीला चारा मिळाला बाळू मामानं बिडी काढली ना बिडी लागला होता वडाय त्या टाइमाला पिढीचा धूर लागल्या तर मामा काढाय बाबळीच्या बुंद्याला पाट लावून कसं आहे आता काय ऐकणारी लोक म्हणणार बाळू मामा बिड्या ओढत होता आपण सिगरेट ओढलं म्हणून काय होतं या तो देव आहे त्याला झेपलं बरोबर आहे तो मामाला झेपल काय नाही बा आता काय काय माणसं म्हणजे दादा ती जाईल जरा ए दादा बिन बोल तुम्ही सांगितलं आता ऐक ना बिन बोलतो जेव्हा हे आम्ही पण जेवण रे तर तुमचं झाल्यावर आम्ही चालू करू विचार केला बाळूमामा म्हणाला अरे बाळूमामा बिडी ओढत असताना दुपारचा आधी 2:30 वाजलं त्या टाइमाला नीतीचा नेम त्या गाव कामगार पोलीस पाटलाचा बाळा पाटलाचा रोज जायचा आपल्या शिरीला बांध फेऱ्या करण्याच्या जागेला फुलामध्ये फुल शोभे गुलाबाचे फुलामध्ये फुल शोभे गुलाबाचे आणि याड मला लागले बाळूमामाचे याड मला लागले बाळूमामाचे याड मला लागले बाळूमामाचे याड मला लागले
येईल नीतीचा नेम बाळा पाटलाचा जायचं बंद पेऱ्या करण्याला त्याचा गेला आणि निघून आला हातामध्ये काठी घेऊन त्या टाइमाला जायचं आपल्या बराचा वर श्रीला म्हणून नेत्रानं पाहिलं तर काय लागलं बाळा पाटलाला आता दिसायला अरे कोण तर धनगर आला वाटतं माझ्या रानाला आज पात्र कुठला धनगर माझ्या रानात आला नाही बाळमामाने मेंढ्या बघितल्या त्या टाइमाला जसं काय बाळा पाटलाला मेंढ्या नेत्रानं पाहिलं विचार बाळा पाटलानं मनाचा केला कोणतरी धनगर मेंढ्या घेऊन आला बराचा वर श्रीला देवा अव ब्रह्मोदया नावाचा बाबा झेंडे या कोळीचा आशीर्वाद भगताला प्रमोद दादाला त्या झेंडे कोळीला 101 रुपये लावलं ढोलाला कमी नाही आपणारे कमी नाही आपणारे माझा बाळू मामा देणार घरमालक आहेत बरोबर का घरमालक आहे ना तुम्ही त्यांच्याकडे 101 रुपयाची माळ आलेली आहे त्यांनी एका तन दिलं माझ्या देव बाळूमामाने त्यांना 10 तन देवावं सोन्या मोत्याचा भंडारा बाळूमामाने त्यांच्या प्रपंचात फिरावा त्यांनी एका तन दिलं भगवंत बाळूमामाने त्यांना 10 तन देवावं देवाची विनंती आहे धन्यवाद ह्यो बाळूमामा देव सोंगा ढोंगाचा देव नव्हता या देवाची भक्ती थोडी करा महिला मंडळ नीट ऐका या देवाची भक्ती थोडी करा पण प्रामाणिकपणाने करा अव सख्या भावाला बाळमामानं सोडलेलं नाही तुमचं आमचं पत्तर लई लांबचं आहे बरोबर आहे सख्या भावाला सुद्धा त्या देवानं सोडलं नाही जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव हा या देवाचा कार्यक्रम म्हणजे आज बाळमामाची बकरी 19 ठिकाणी येतं 1,10,000 बकरी आहेत बाळमामाची आपल्या घरात एक मसन एक गाय असली तर शान कुणी काढायचं वैरण कुणी आणायची बिल कुणी आणायचं भाड्याला लागतं बरोबर आहे पण 1,10,000 बकरी हौसून राहतात माणसं या मार्गशीर्ष महिन्यात कमीत कमी 50 लाखाच्या पुढे भंडारा होत असतील प्रत्येकाच्या घरात
आज येज्यात आहे, उद्या तेज्यात आहे, परत तेज्यात आहे. नुसतं बाळूमामा नावावर रोज सकाळ संध्याकाळ आता रोग किती आता रोज सकाळ संध्याकाळ 4 लाख लोक जेवतात. किती लाख लोक? किती मोठा संप्रदाय माझ्या बाळूमामाचा आहे बघा. बरोबर आहे. हा मेंढराच्या तळावर 4000 लोक दररोज संध्याकाळ असतात एका तळावर. असं 19 तळ आहेत आणि सकाळची 3000 लोक. आणि मंदिर कमीत कमी लाखो मंदिर असतील. तिथं अमावस्या पौर्णिमाला दररोज काय माप माझ्या आदमापुरात तर 24 तासच की काही बंदच नाही. येईल त्याला मोफत चालू आहे. बाळूमामाने सांगितले अरे ज्या दिवशी मेंढर राखायला माझी कटाळ चिला, ज्या दिवशी तुम्हाला नको वाटल त्या दिवशी मेंढर आणून आदमापूरच्या डोंगरात सोडा. अरे या डोंगराच्या दगडाला जरी बाळ्या धनगराची मेंढरा काय झाला तर बाळ्या धनगर माझं नाव सांगणार नाही. अशी बाळूमामाची वाणी. हे साधा देव नव शेकंदाला चमत्कार करतोय. शेकंदाला अरे कोणाला आम्ही ठेवायचे, कोणाला गरीब करायचं सगळं माझ्या बाळूमामाच्या हातात आहे. जगाचा मालक देव बाळूमामा मलाच काय लागला होता करायला. मोजता येत नाही जगाच्या मापाने, मोजता येत नाही जगाच्या मापाने. आणि एवढं दिलं लिटरमध्ये मोजतोय. तांदूळ असलं साखर असलं तर आपण किलोत मोजतोय. बरोबर आहे. जागा असली तर आपण फुटा मोजतोय. पण या देणगीत भगवंताने जी देणगी दिल्या त्याला कुठल्याच मापाचं मापक लावू शकत नाही. मोजता येत नाही जगाच्या मापाने. अरे एवढं दिला संगत आणि सार्थक होईल भोळ्या भगताच जाणे. सार्थक होईल भोळ्या भगताच जाणे. एवढं दिलं देव देणारा देव आहे. या देवाच्या भंडाऱ्याला असू द्या, देवाची बकरी आली तिथं असू द्या, बाळूमामाचं मंदिर बांधकाम चाललंय तिथं असू द्या, 1 रुपया खर्च केला तर 100 देणारा देव आहे. पण जो भगत या देवाच्या आडव्यात जातो या त्याच्या गांडीवर 100 रुपये पडल्याशिवाय बाळूमामा बसत नाही. ही बाळूमामाची आठली एक आहे. म्हणून बाळूमामाचं आता हे पवार कुटुंब प्रत्येक वर्षी थोडा 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 करत आता किती मोठा भंडारा करतात ना. किती वर्ष आहे तुमचं? दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती लोकांना केला? 300. ह्या वर्षी 600. पुढच्या वर्षी 900. त्याच्या पुढच्या वर्षी 1500. दादा बोल ना भाऊ. दादा कृपया बोलू नका. आम्ही मिळत होतो लोकांना ऐकण्यासाठी काय तोडली की अवघड होते. बाळूमामा विचार केला म्हणाला केडी लागलाय वडायला तोर त्या रानाचा मालक आला. खडूस होता बाळा पाटील पोलीस पाटील आला. हातातली काठी घेतली फिरवून काट्या लागलाय त्या मेंढी माऊलीला मारायला. मेंढी माऊलीला लागलाय पाटीला मारायला. वाईट मंगळा लागलाय मेंढी माऊलीला बोलायला त्याचा गेला. अरे शिव्या लागला द्यायला बाळूमामाच्या मेंढी माऊलीला. आणि
फिरवून काट्या लागलाय रे माराय त्या लक्ष्मी माऊलीला. एवढंच बाळू मामाने जसं नेत्रानं पाहिलं काय लागलं बाळू मामा बाळा पाटलाला आता बोलायला. अरे बाळू मामा बोलत बोलत बाळू मामा बोलत बोलत माझ्या लक्ष्मी मेंढी लावे आणि बाळा माझा पाटील पाटील माझ्या दादा बोलला बोलला माझी करंगडी ओढे माझी करंगडी ओढे फिरवून काट्या मारायला लागल्या ना बाळमामा आडवा झाला. हो बागायतदार दादा माझ्या लक्ष्मी मावळीला मारू नकोसा. बाळा पाटील पोलीस पाटील होता रागाच्या भरामध्ये धनगरा आज मात्र कुठला धनगर माझ्या रानात आला नाही. परत फिरवून काट्या लागलाय रे मेंढीला मारायला. एवढ्याच वेळात बाळू मामा लागले बाळा पाटलाला बोलायला. आहो आहो पाटील दादा मारू नका मिंडी माऊलीला. एवढं बोलल्यानंतर बाळा पाटील काय लागला होता बोलायला. हे धनगरा मारू नको रे, पाया पडू का तुझ्या रे. तेव्हा बाळमामा म्हणलं पाटील तुझं झालेलं नुकसान बाळू धनगर भरून देणार पण माझ्या मेंढी मावळीला धक्का नाही लावायचा. एवढं बोलल्यानंतर घरवाला पाटील दाटलेला रागाच्या भरात काय लागल्यात बाळू मामाला बोलायला त्याचा गेला. अरे धनगरा भरपाई देणारा असतास तर असा गावगाव फिरला असतास का. आताच्या आता बकरी घ्यायचं माझ्या रानात बाहेर पाणी गायचं. एवढं बाळू मामाला जसं बाळा पाटलाचं बोलणं ऐकलंय सर्व सारे मेड्या महाराज संगतीला घेतल्या. वाट लागल्यात बाळू मामा चालायला त्याचा गेला. आता मेंढ्या बघा घे बाळूमामा मेंढरातून बाहेर निघालं पण बाळूमामाच्या मुखात एक वाणी गेली होती पाटील तुझं कसं आहे महिलांनी काय बोलू शकत नाही आपण. त्या काय म्हणतात माहितीये का अशी वळवळ करायची नाही आम्हाला बडबड करायची नाही कारण मुख्यमंत्री साहेबांची महिना 1500 माझ्या खात्यावर 1500 मिळायला लागल्यापासून तमाश लागल्या. आधी एखादी गोष्ट ऐकत होत्या व्यवस्था म्हणजे व्यवस्था आता पाक बंद झाले. आता काय बोलायचं नाही.
हप्ता येतोय 1500चा, बर खर्च निघतोय 4500चा. आणि नाव नाव लाडक्या भावाचं दाजीनं असंच राहणार बायाच. बरोबर आहे. दाजी डंगरा हक्कानं बोलू नका. तुम्हाला ही कथा आवडत नसेल तर दुसरी लावूया का? 2-4 लाख कथा आहेत बाळूमामाच्या. किती? 2-4 लाख. त्यातनं काय तर तुम्हाला बोध घेण्यासाठी कथा लावल्या. गर्वाचं घर खाली असतं, भक्तीचं दार मोठं असतं. भक्ती करणाऱ्या माणसाला वारंवार अपयश येत असतं, गाव नावं ठेवत असतं, लोक शेजापाजार नावं ठेवते ती, पण शेवटच्या भागात तेजच घर परमेश्वर आपल्या तळाच्या फोडाप्रमाणे सांभाळत असतो. या ही ताकद भक्तीची आहे. बरोबर आहे. हा आणि असं बी आहे, काय काय म्हाताऱ्या बाया म्हणतात बघा, हा देव खाण्याचा नाही, देव खाण्याचा नाही त्याच्या काय म्हातारा नाही थांबला. देव खऱ्याचा नाही म्हणते ती पण गोष्ट खरी आहे. हा का खऱ्याचा नाही? अरे देवा किती तू कठोर मनाचा, नाही कोणाचे केलं भलं, जे जे तुझ्या भक्ती लागले तितक्याची बुडविली. रामदास स्वामी भक्ती लागला का तू त्याचा वस बुडविला. जनाबाईनं भक्ती केली आळ चोरीचा तिच्यावर, जे जे तुझ्या भक्ती लागले तितक्याची बुडविली. हा कुठला कीर्तनकार महाराष्ट्रात 50,000 घेणारा कीर्तनकार असला तरी गोष्ट सांगणार नाही. त्याला शास्त्र पुरावा आहे. बरोबर आहे. कुठली गोष्ट पुराव्याच्या आधारे सांगायची, सोडायची नाही. हा बरोबर आहे. पुरावा पाहिजे माणसाला, बरोबर आहे. आहे की नाही? हा म्हणून विचार केला मला ध्यानाला त्या टाइमाला, विचाराचा मनाचा मनाचा केला. बाळूमामाने मेंढ्या संगतीला घेतल्या. 12 वर्ष शिरीतल्या मेंढ्या बाहेर चालल्या त्या जागेला. अरे मेंढ्या गुण बाळमामा निघून गेला. उन्हाळा संपला, पावसाळ्याची गार हवा चालू झाली. पावसाळ्याची गार हवा जशी चालू झाली महाराज, रिमझिम पाऊस लागला या पडायला. पण चिंता पडली मी के गावाला त्या जागेला. अरे माणसाचा माणूस ना, कोरोना आला चुकीचं झाले काय? माणसाचा माणूस नाही, कोरोना आला चुकीचं झाले काय? ऐकू राखणा नवऱ्याचा मान, सुन करते सासूचा अपमान. पहिल्यातल्या बाया हा डोईवरला पदर कवा खाली पडून देत नव्हत्या. बरोबर आहे. म्हणजे मा जिजाऊ साहेब बघा, हा. झाशीची राणी बघा, माझी अहिल्यादेवी होळकर बघा, डोईवरला पदर कवा खाली पडला नाही. ओळख महाराष्ट्राच्या भारतीय नारीची आहे. बरोबर आहे. आणि आता आता घेतच नाही. का बरं? आता साईड पिणाल्या तुला लय दाट माहिती आहे. माहिती ठेवायला लागत्या. ते आनंद येतोय आकानं तुम्हाला बरं वाटतंय ना? पहिल्यातल्या महिला नवरा जेवायच्या आधी जेवायला बसत नव्हत्या, बरोबर आहे. आणि आताची चपाती करता करता 2-3 खात्या. नवरा आल्यावर नवऱ्यावर जेव्हा बसले म्हणायचं अलीकडे मला जेवणच जात नाही. मग तिकडे पलीकडे बसायचं. मग तुझ्यासारख्या कडू सांगायचा पलीकडे बस. पहिल्यातल्या बायका देवाला पदर पसरून वरदान मागत होत्या. कशाचं? कशाचं? सगळ्यात मोठा दागिना अक्कानं कुठला सांगा बरं? सगळ्यात मोठा दागिना कुठला? हा दागिना विचारला मी. नवरा देव आहे. सगळ्यात मोठा दागिना कुठला? नाही, सगळ्यात मोठा दागिना विचारतो नाही सर. दागिना विचारलं. कपाळाचा कुंकू सगळ्यात मोठा दागिना आहे का नाही? तुम्ही खोटं वापरा, खरं वापरा, मंगळसूत्र चालतंय. आता बेंटेक्सच वापरून जाते त्या. सगळ्यात मोठा दागिना आहे. जो पत्र भगवंतानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय तो पत्र कुकू लावून घ्या. ज्या दिवशी या भगवंताचा बोलावा चुकीच्या पद्धतीचा येईल त्या दिवशी लावायची इच्छा असून सुद्धा लावता येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे या सुवासने तिने रोजच्या रोज कपाळाला कुंकू लावा. हा टिकलीना 80% बायांची कपाळ गेल्यात, खराब झाल्यात. माझ्या पदरचं सांगत नाही, एवढं इसकडून तुम्हाला कोण सांगणार नाही. पहिल्या त्या बायका देवाला काय म्हणत होत्या? कुंकवाचा मान मजला पती गुणावा, पती आधी
आता लग्न ठरवायचं चालली तर म्हणते ती सर्व्हिसला आहे का? हा होय हाय. मग तो एकलाच आहे का? बर एकलाच आहे. मग त्याचं घर चांगलं आहे का? हा हाय. बरं मग शेती आहे का? ती म्हणजे नाही व शेती. मग पोरगी देत नाही. का बरं? तिची पोरगी इष्टीनं प्रवास करणार नाही, उलटी होते. हा तिची पोरगी सरकार दवाखान्यात जाणार नाही वाशीतून. बर आणि नवरा तेवढं सरकार सर्व्हिसचा म्हणजे आतल्या गाठीच्या बाकीचं सरकारी नको, नवरा त्याला सरकारी. म्हणजे कसली कसली क्वालिटी म्हणायची विचाराची. हा माझ्या मनाचं सांगत नाही, खरी गोष्ट आहे. आणि पोरगीचं लगीन झालं की पोरगीची आई नाही 6 महिने पोरगीला फोन लावायचा नाही. हा तिकडे आली तरच भेटायचं. 80% पोरींचं बरबादी या पोरींच्या आयाने केल्या. बरोबर आहे. नांदा गेली म्हणजे 7:30लाच फोन करायचा ना, बाळा काय खाल्लंस का? तिथं 9 वाजता तुझ्या तोंडावर चहा सुद्धा फेकत नव्हतं. तिकडे गेलो 7:30ला खाल्लंस का म्हणून फोन करते. एवढं विचारून बसत नाही. ती कुठे आहे? ती म्हणजे कोण? सासू. तिचा निदान मिळत लागून देत नाही. म्हणजे आमचं सांगत नाही, खरी गोष्ट आहे. तिला स्ट्रगल करू द्या. नांदायला गेल्या सुखाचा दिवस आहे अनुभव दे, हा दुःखाचा दिवस अनुभव दे का नाही. बरोबर आहे. अनुभवानं माणूस मोठा होतो या. म्हणून माणसानं जरा वागण्यात बदल केला पाहिजे. हा माणसानं माणूस केला जागा रे, जरा माणूस बनून बघा. माणसानं माणूस केला जागा, माणूस बनून बघा. माणसानं माणूस केला जागा रे, जरा माणूस बनून बघा. माणसानं माणूस केला जागा, माणूस बनून बघा. विचार केला बाळूमामानं म्हणाला, पाटलाला माझ्या मुखातनं वाणी गेल्या पाटील, तुझं झाल्यानं नुकसान बाळू धनगर भरून देणार आहे. अशी चिंता पडली बाळूमामांच्या जीवाला. मुखातनं गेलेली वाणी आपण धुन पाहिजे काढायला त्याला गेला. म्हणून पावसाळा जवळ आल्याबरोबर बाळा पाटलाने 12चा वर शिरीला. सर्व साऱ्या बाळाचा वर शिरीला महाराज जुंधळा पिरून काढला बाळा पाटलानं त्याचा गेला. आणि जुंधळा या पेऱ्याला बाळा माझ्या पाटलाने. जुंधळा या पेऱ्याला बाळा माझ्या शिरला जुंधळा पेरला. एक दिवस पाऊस लागला, दुसऱ्या दिवशी पाऊसच बंद झाला. सगळं गावाचं गाव आबाळाकडे बघायला लागलं. का? आम्ही कोणी भात पेरल्यात, कोणी शाळू पेरलाय, कोणी जुंधळा पेरलाय. शेतकऱ्याची आशा काय हो, आबाळाकडेच बघणार की. बरोबर आहे. पाऊस काय केल्या लागणार आहे, त्या ओलीवरती पीक लागलं जन्माला यायला. हित यागतात, त्या पोरा पशी यागतात, त्या अगंजी पशी यागतात, टरका पशी यागतात. कुठं तर जुंद्याचं ताट लागलं उगवायला, बाकी सगळं रान लागलं रे मोकळं दिसायला. झालं पडल्या गं दिसायला, पण चिंता पडली जीवाला. काय करायचं गावाचं गाव लागलं नाव ठेवायला. शेजा पाजारी म्हणणार आहे पाटील हा आमदा काय लागवड चांगली झाली नाही बघ तुझी. नाही जुंदा काय तुला साधला नाही. खाली मान घालायचा पाटील. पूर्वीच्या माणसाला लय बोलायला लागत नव्हतं, 2 शब्दात माणूस ओळखत होतं. बरोबर आहे. पण आताच्या असले किती जर सांगितलं हा आज पेत नाही बंद. बंद कशाला आतले उतरूच तर बंद म्हणते व हा लगेच देवा लावा शिकायला. बरोबर आहे. कितीतरी पोरं अशी ती की तिने रुपया कमवत नाहीत, पण रोज त्यांचा माव्याचा खर्च 150-300 रुपये, हा रोज त्यांच्या दारूचा खर्च 200-250 रुपये. बरोबर आहे. आणि वर्षातून एकदा तर आईबाच्या गळ्याला 1,00,000-1.5 लाखाचा फास लावल्याशिवाय तो बसत नाही. बरोबर आहे महाराज. तुम्हाला एक ताकीद आहे,
पोराने काहीतरी काहीतरी कांड केले असं कळलं, हा त्या पोराला घरात घ्यायचा मरदा म्हणून सांगायचं सर. ते जे एकले जे पायात अख्खं कुटुंब सगळं फासायला लागतं. हा व्यसन करणाऱ्या पोराला उमऱ्याची आत येऊ द्यायचं नाही. हा तू दारू प्यालाय तिकडच खबजा म्हणायचं, परत आता इकडे घरला येऊ नको. बरोबर हा हे आपण कसं करते बाल्या हा पडलंच काय कुठं लागलं काय झोपती मग त्यातला का दारू पिण्याला चांगलं झोपी त्यात मला सकाळी मग उठल्या आधी टाकायला. हा खरी चूक कोणाची आहे? आपल्या माया आडवी येत्या. बरोबर आहे मग ती माया आडवी याच्या अगोदर काय करायचं? हा पहिल्या चुकीला फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. बर पहिल्या भेटीतच दणका द्यायचा, परतची भेट तशी होता कामा. नाही आणि नवीन नांदा येणाऱ्या पोरणी काही वेगळंच इंजेक्शन आणलंय. आज नांदायला आली हा की सकाळ उठून सासूला म्हणते आई, बर ती आई म्हणल्यावर खुलं भांडी बी घासतय, धुणं बी धुतय, स्वयंपाक बी करतय, ही बसते आणि बघत. हा खरं आहे का नाही हो? अभय म्हणत्या सगळ्या त्या म्हणत्या आई म्हणणाऱ्या. आता सासू जर आई झाली तर नवरा कोण झाला? वाव बघा बरं, तुमच्या मनाने विचार करून बघा. अरे जिच्या बोलण्यात येत नाही हसू, तिला म्हणायचं सासू, जिच्यामुळे दररोज बसतो काव, तिला म्हणायचं थुरलीत जाव, जिचा वाटत नाही आनंद, तिला म्हणायचं ननंद नव तू वयाला नाहीस का काढी टाकाय. नाती सांगा एखाद्याला माहिती सांगलीला का खीर खाऊ नका तू. हा खीर जाताना खायचं कसा आहे दादा नो? घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती. आमच्या सागर दादाच्या घरात गेल्या गेल्या हॉल मध्ये लावलेला आहे बघा. हा घर कसे असावे? घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा नको तर नुसती नाती. महान महान चांबार कुंभार धनगर लोहार सगळी एक आहे. माणसाने त्यात भेदाभेद पाडलाय. हिंदू मुस्लिम शीख इसाई सगळे एक आहे. अरे माझा पंढरीचा पांडुरंग चोक्या मेळ्याच्या घरात जेवला, तिची ढोर वडू लागला. मग देवापेक्षा श्रेष्ठ आहे काय तुम्ही? नाही आहे काय? तो अमुक जातीचा आहे, तो तमुक जातीचा आहे, कधी भिन्न भिन्न मनात वाटता कामा नये. हा जी विश्वची माझी घर, हे विश्व आहे ते माझं घर आहे असं परमेश्वरानं म्हणलं या. त्यात तुम्ही आम्ही बदल करू शकत नाही. बरोबर आहे. अहो तुम्हाला एक नीट खरी गोष्ट सांगतो. 850 वर्षापूर्वी माझ्या एकनाथ महाराजांनी बारुडात एक गोष्ट लिहून ठेवल्या. हा त्याचा पुरावा मी तुम्हाला आता सांगतो. निवड निराकार दादा माहुर माझ गाव, अनशकुन सांगावयासी आली बहीण भावाचा विवाह लागेल. 7 वर्षाची नारी भरतार मागेल, 9 वर्षाची नारी गर्भीन राहील. एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलं या. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. अरे भरतार सोडून राहील तिला नारी, आईसा शकून माझा ऐकावणे. आता काय घडायला लागले का नाही? आता सध्या घडते का नाही? आणि काय सांगितलं? कलियुगामध्ये दादा वारा झुंजा सुटेल, थोर थोर पर्वत उडून जातील आणि 18 जाती एके ठिकाणी जेवतील. पूर्वीच्या काळात महार मान चांबार कुंभार धनगर लोहार या लोकांना कोणी विचारत नव्हतं. त्यांचा चहाचा कप छपरात असायचा, जेवणाचं ताट छपरात असायचं, घराची आत त्यासनी येऊ देत नव्हती. तर आणि आता धाब्यावर कोण कोणाचा राईस खातो कळतं का? नाही भावाची की रोटी म्हणते आणि वरण का 18 जाती एके ठिकाणी असा पुरावा लागतो. या कुठल्याही गोष्टीत माणसाला कळलं असं सांगायला पाहिजे. रातभर वया म्हणलं काय, तासभर म्हणलं काय, पण काय पाहिजे ते कळायला पाहिजे. बरोबर आहे. नाही कळायला पाहिजे.
त्या बाळूमामानं कधी कोणाला ह्या धर्माचा त्या धर्माचा म्हणलं नाही. हा माझ्या बाळूमामाच्या मेंढीच्या तळावर 18 पगड जातीची लोक आता मेलं लागते ती एका मुठीनं. बरोबर आहे. भेदभाव नाही. कोरोनाच्या काळात सगळ्या देवाला कृप होती तर पण माझ्या बाळूमामाच्या मेंढीचा तळ कधी बंद पडला नाही. ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे. ही ताकद माझ्या बाळूमामाची आहे. लक्षात असू द्या. हा कळला तर देव. पण देव कळायसाठी कसा आहे. पूर्वी एक अभंग लागायचा बघा. तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. देवाचं नाव गोड आहे पण कधी घेतलं तर खीर चांगली झाल्या का नाही कधी कळणार. जाऊन झाल्या. तसं देवाचं नाव गोड आहे का ते कडू आहे तुम्ही आम्ही घेतल्याशिवाय कळत नाही. नाही. बोल बोल 100 शिव्या पोराला देऊ हा पण एकदा देवाचं नाव घेणार नाही. बरोबर आहे की. उठल्या उठल्या आधी व्हॉट्सअपवर जाईल. हा पण उठल्या उठल्या योगा करून आपलं घर स्वच्छ करून तुळशीला पाणी घालणार नाही. कपड्याला हळदी कुंकू लावणार नाही. जुन्या रूढी सगळ्या गेल्या अक्कानं. त्यामुळे या कलियुगात वेळ आल्या. बाळूमामाची भाकणूक आहे. अजून कोरोनापेक्षा मोठा रोग येणार आहे. डोंगरा एवढं पाप आहे. दोऱ्या एवढं पुण्य आहे. डोंगर दोऱ्यावर तरल्या की रे दगडीची आहो असा देव म्हणतोय. तरी माणसाच्या जातीला अक्कल नाही. जो पैसा कमवायचा तो काबाड कष्ट करून कमवा. तळतळाचा रुपया सुद्धा घरला आणू नका. लेकर बाळू वनवाशी होतील त्या पैशाला. तुम्हाला आज बरं वाटतंय का चांगला आहे पण त्या रुपयाचा तळतळाट मुलाबाळाशी लागतोय. म्हणून जी काय आणायचं ती काबाड कष्ट करून आणा. बरोबर आहे. जे काम करणार करते या काबाड कष्ट करते त्याला पडल्या पडल्या झोप लागते का नाही लगेच घोरायला सुरुवात करते. पण जी 2 नंबरनं पैसा कमीतोय तिची गंमत लई वेळ आहे. सकाळ उठल्या उठल्या एक गोळी शाबाश जेवायची आधी एक गोळी बर जेवण झाल्या वाडीची गोळी अर्धी हुकली पळवा कोल्हापूरला उचकी दिली आला मारा. काय त्या 2 नंबरचा उपयोग आहे का? माहिती. खरंय का खोटं आहे दादा. माझ्या पद्धतचं सांगत नाही दादा. 10,000 माणसं मगाशी असते 8ला एक बी ऐकायचं थांबला नसता. 50 असू द्यायची पण त्यांच्या काळजात घर करणार 4 पत्र हल्ली तरीच्या. कसं आहे तुम्ही जत्रेत बघायला होताय लोकांना बघण्यासारखा एक कार्यक्रम नव्हतं ऐकण्यासारखा कार्यक्रम. कार्यक्रमाची फी ठरलेली निम्मी कमी केली तर मला हरकत नाही पण माझ्या भगवंताच्या दारात सेवाचे प्रामाणिकपणे होते त्याला किंमत. बरोबर आहे. आम्ही 80 ठिकाणी कार्यक्रम करताना काय केले तुझ्या गर्दीत नको. तुझी गर्दी जाऊ द्या. मला सांगा VIP माणसं देवाला जात्या किती वेळ देवापाशी थांबत्यात. हे बोला लवकर किती वेळ थांबत्यात. किती वेळ 10-15 मिनिटं 5 किंवा 10 मिनिटं. है का नाही. आणि तुम्ही आम्ही 10 तास 15 तास 2 दिवस 3 रात्र थांबतोय. देवाला तुमचं आमचं सान्निध्य आवडतंय. मोठ्यांचा मोठ्यासाठी देव नाही तुमच्या आमच्यासाठी देव आहे. पण तुम्हाला कळते कुठं त्या वव्या भजन कीर्तन ऐकण्यासाठी आहे ती लोकांना दावायसाठी नाही. हा 8 वया चालू केली अशी आम्हाला थडकून जाणार. एक हात पुसत जाणार एक आमच्याकडे बघत येणार तिकडे कारवार करणार. एक बी देवाचं काय ऐकणार नाही. आम्ही आपले गळ तोडत बसणार आणि आम्ही 11 वाजता तुम्ही सगळं ओके झाले ऐकाय बसणार. आम्ही म्हणणार झालं टाइम करा पैशाने बळा भरला. खराय का खोट आहे. खर्च केला कोणी दिवसभर तुम्ही ऐकाय पाहिजे कोणी. हा कारण गावासाठी आणायचा कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम आहे. तुम्ही भंडारा करताय प्रत्येक वर्षी. तुमच्या घरातली भाजी भाकरी आंबील नाचण्याची आंबील शिव पदार्थ माझ्या भगवंताला जास्त करून आवडतोय. आंबोळे असू द्या ह्या पदार्थ आपल्या घरात बनवायचा देवापुढे आधी ठेवायचं मग ती जेवण केलेल्यातले आणून ठेवायचं असतं. भंडारा करण्यापाठीमागं पद्धत आहे. भंडारा 2 पद्धतीचा आहे. एक कपाळाला लावला जातो त्याला बी भंडारा म्हणतात आणि प्रसाद वाढला जातो त्याला पण भंडारा म्हणतात. पण जो प्रसाद आहे प्रसादाचा अर्थ असा आहे. प्र म्हणजे प्रत्यक्ष सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन जे त्यात घडलं जातं त्याचं नाव आहे प्रसाद.
जिथं माणसाची ताकद सपत, पैसा सपत, सगळं संपत, तिथनं पुढे क्रिया चालू करतो तो आदमापूरच्या बाळूमामाचा भंडारा. बाळूमामाच्या शब्दावर, बाळूमामाच्या शब्दावर आकाशवाणी झाली. माझ्या देवाने बाळूमामाने भंडाऱ्याची मोठ फुंकली. माझ्या देवाने बाळूमामाने भंडाऱ्याची मोठ फुंकली. देव भगवंत जिथं भंडारा चालू आहे, जिथं वव्या चालू आहे, जिथं मेंढरा आहे तर तिथं साक्षात बाळमामा फिरून जातोय. आणि जो माणूस बाळमामाची बकऱ्या काय जातोय त्याच्या घराची राखण बाळमामा नागाच्या रूपात आता रोप करतोय. बरोबर आहे. पण ते केलं पाहिजे भावनेनं. तुम्ही काय काय लोक इकडे जरा जाताय तिकडे जरा जाताय, जायचं आहे त्याला थेट आदमापूर्ण जायचं, आधी मध्ये कुठं ताटायचं नाही. आणि सेवा करायची त्यानं ओटायचं आणि मेंढराकडे जायचं. या कलियुगात लय अवघड कंडिशन झाल्या हो, काय बोलायचं काम नाही. हा. बाळूमामा देवानं वरदान दिले नाही असं नाही, पण वरदान दिलेला देव वेगळाच आहे आणि आतली मधली गडी लय वेगळी आहे ती. बरोबर आहे. म्हणून त्या देवानं तुम्हा आम्हाला वरदान द्यावं, त्या देवाची ना आपली भेट पडावी असं वाटत असलं तर सत्कर्म करायला चालू करा. कुकर्म केलं तर देवाला सगळं कळत असते. हा. माझा बाळूमामा देव असा आहे, तुम्ही का आलाय, कोण आहे, तुमचं नाव काय, खापरपंजाचं नाव काय, तुम्ही आजपासून काय काय चांगलं केलंय, काय काय घोटाळे केले तर हा. कुठं कुठं काय काय जग मारली सगळं त्याला कळतंय. आणि बाळूमामांचं थेट वरदान माझ्या गुरु मावलेलं आहे. हा, बोल. ज्याला कळतंय तिथं जावं, बाकी कुठं तर इकडे तिकडे हिंडत बसू नये. हा. माणसाची जात कशी आहे, देवरस पण बघायला ठिकाणी हिंडते. बरोबर आहे. तुझं बंधन करून देतो म्हणजे की कळतेच, हा. 50,000 काढून देतोय. बरोबर आहे. देवरस पण बघायची काही करू नका. ज्याला खरं कळतंय तिथंच जावा, खोट्याच्या नादी लागू नका. हा, तुम्हाला काय वाईट वाटलं, तुम्हाला त्रास असला, उठा आत्मापुरात जावा, माझ्या बाळूमामाला सांगा, हे देवा माझ्या मनाचा खंत तुला सगळी कळत्या, तेव्हा काही इलाज करायचे ती कर बरं. बाळूमामाच्या दारात एक पण माणूस अजून कधी मोकळ्या हाताला आला नाही, तुम्ही आम्ही तर कधीच येणार नाही. सांगलं तर येणार ना, त्याचं हलका काय बाळमो शब्द अक्षर म्हणणार मेहनत ना. काय झालं रे, ए बाबा काय थांबा की जरा, थांबा थांबा. चालू चालू. जेवाय ना असं म्हणून जेवण नाही खायचं असलं खाणार बाबा, भगवंताचा हा, प्रसाद. भगवंत आमच्या जवळ आहे. हा. गाणं चालू उठून गाणं ऐकून. मग गाणं कोण काय आमंत्रण द्यायला काय बारसं आहे होय?